आमच्या लहानपणी आम्ही 12 भागवतांचा फास्टर फेणे वाचलाय. तेव्हाचा मस्तीखोर उचापत्या करणारा तरीही साहसी वृत्तीचा बन्या आता मोठा झालाय. अजूनही त्याची डिटेक्टिव्हगिरी चालू आहे का ते पाहूया या चित्रपटात. तेवढंच सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 बाईक्सवार त्यांची बाईक रेस चालू असते. अचानक बाईक स्किड झाल्याचा आवाज येतो. सीन शिफ्ट होतो. चटेरी पटेरी शर्ट घातलेला मुलगा पळत असतो. त्याच्या मागे काही जण पळत असतात. टॉक असा आवाज करत तो एका झाडावर चढतो. त्याला जे पाहिजे होतं ते त्याला मिळालेलं असतं. एवढ्या उंचावर तो फक्त पक्ष्याला पकडायला चढलेला असतो. खाली उतरल्यावर तो त्याच्याबरोबर आलेल्या माणसांना सांगतो, आता मी पुण्याला एंट्रन्स द्यायला जाणार आहे, त्यामुळे याची काळजी आता तुम्ही घ्यायची. त्याचं घर बनेश्वरला असतं. तो घरी येतो. आईच्या इन्स्ट्रक्शन्स चालू होतात. पुण्याला गेल्यावर झाडावर चढणं, छतावरून उड्या मारणं हे सगळं करायचं नाही. मागे प्रतापगडावर जाऊन भुयारात शिरला होतास तेव्हा दोन्ही गुडघे फोडून आला होतास. बने आईला म्हणतो, छे ग, ते आता सगळं सोडलंय मी. ते प्रतापगड होतं, हे पुढं आहे. आई म्हणते, दिवसभरात एखादा मेसेज पाठवलास तर बरं होईल. तो हो म्हणतो. आई त्याला माहेरच्या माणसांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवून दे म्हणते. तो तिला व्हॉट्सअप ग्रुप बनवून देतो. त्याचं नाव ठेवतो माहेरची साडी. आई म्हणते, इतक्या पटकन नातेवाईकांची नावं ऍड करून झाली सुद्धा. इतक्या पटपट शाळेत गणित सोडवली असतीस तर सोनावणे बाईंनी मला परत परत बोलावून घेतलं नसतं शाळेत. बऱ्याच उत्तर यावर तयार असतं. तो म्हणतो, त्या बाईंच्या गणितातल्या चुका आम्ही शोधून काढायचो म्हणून त्या बोलवायच्या तुला शाळेत. बन्या पुण्याला निघतो. 12 भागवतांच्या बंगल्यापाशी येतो. पुणेरी पाटी त्याचं स्वागत करते. तो आत येतो. भागवत भर दुपारी चोरी झाली म्हणून पोलिसांना फोन करत असतात. तो त्यांना म्हणतो, मी बनेश फेणे, मी शोधून देऊ, मला जाम आवडतं असलं काही करायला. ते म्हणतात, बालेराव म्हणाले होते फुरसुंगीचा उपद्व्यापी बनेश येईल म्हणून. तो म्हणतो, नाव सेम आहे पण ठिकाण चेंज आहे. आता मी बनेश्वरला असतो. इथे मेडिकल एंट्रन्स साठी आलोय. युट्यूब वरून फॉरेन्सिक आणि केमिकल्स बद्दल शिकतोय. लॉ माझ्या आवडीचा विषय आहे. सध्या सकाळी पक्षी पकडतो आणि दुपारी चोर. आजोबा त्याला म्हणतात, आवर घाला, ही शाळेतली पेन्सिल चोरी नाहीये. तो लगेचच म्हणतो, 2 पेंटिंग्स, 2 मूर्त्या आणि 1 पेन चोरीला गेलाय. रोपं नवीन आहेत का असं म्हणत तो बाहेर येतो. सगळ्याचे फोटो काढतो. जवळच मुख्यमंत्र्यांची सभा आहे. सगळे पोलीस तिथे असणार. तिथून इथे यायला आणि केस हातात घ्यायला 3 तास तरी लागणार असं म्हणत तो बाहेर पडतो. समोरच्या वॉचमनकडे चौकशी करतो. भागवत आजोबांच्या बंगल्यात कोणाला जाताना बघितलं का तो त्याला विचारतो. वॉचमन त्याला उलट उत्तर देतो, मी त्यांचा वॉचमन नाही, यांचा आहे. वाकड्याला सरळ कसं करायचं? तो म्हणतो, मगाशी एक टेम्पो आलेला, बहुतेक ऍड्रेस चुकला वाटतं. वॉचमन म्हणतो, टेम्पो नाही, रिक्षा आली होती. एक माणूस आणि पोरग उतरलं त्यातून. मी पाण्याची मोटर चालू करायला गेलो, परत आलो पण रिक्षा नव्हती. बंगल्यातल्या मुली मज्जा करत असतात. बन्याच्या बाजूला फुगा फुटतो. वॉचमन म्हणतो, गेले 2 तास या शाळीग्राम बाईच्या मुलीचं हेच चाललंय. बन्याचं लक्ष फिटनेस बोर्ड कडे जातं. तो तिचं प्रोफाईल चेक करतो. त्यात त्याला तिच्याकडून काढलेल्या फोटोत रिक्षात बसलेला मुलगा दिसतो. तो मनात म्हणतो, शाळेतला मुलगा साधारण 6वी-7वीतला. नंतर तो गजानन होजिएरीला फोन लावतो. गुलाबी शर्ट आणि खाकी पॅन्ट, हा कुठल्या शाळेचा युनिफॉर्म आहे तो विचारतो. समोरून उत्तर येतं, म्युन्सिपालिटी शाळा क्रमांक 11. बन्या शाळेकडे येतो. फोटो दाखवून चौकशी करतो. शाळेचा पिऊन म्हणतो, हा तर भूषण भुसकोटे, वरच्या वस्तीत राहतो, जुन्या बाजाराच्या मागे. याचे वडील एक्सपायर झाले आहेत. आई 6 महिन्यांपूर्वीच गेली. काय केलं त्याने तो विचारतो. बन्या म्हणतो, पराक्रम. बन्या वस्तीत येतो. भूषणची चौकशी करतो. त्याचं घर त्याला सापडलेलं असतं. पत्र्यांच्या खोलीतून बन्याला आतला संवाद ऐकायला येतो. आतला माणूस मुलाला सांगतो, तुला एक चोरी करायला सांगितली, तीही तुला जमली नाही. भूषण म्हणतो, तुम्हाला त्या म्हाताऱ्याला मारायचं होतं म्हणून मला पाठवलं तिथे. नुसती चोरी नव्हती ती. तुम्ही त्या म्हाताऱ्याला मारलं असतं आळ माझ्यावर आला असता. तुम्हाला जागा हडपायची होती त्याची, म्हणून तुम्ही हे सगळं केलं. ती माणसं त्याला मारायला पुढे येतात. तेवढ्यात बन्या त्यांच्या अंगावर गुलाल फेकून भूषणला तिथून घेऊन पळतो. कसा बसा त्यांच्या तावडीतून सोडवून त्याला भागवत आजोबांकडे घेऊन येतो. आजोबा विचारतात, तू काही याला रंगांच्या दुकानातून पकडलंस का? बन्या म्हणतो, अनिल आणि बनसोडे बोट्या चोऱ्या करतात. अनिलने तुमचा बंगला बघितला होता, मग बनसोडेने येऊन रेकी केली, मग याला पाठवलं चोरी करायला. आता बोलवा पोलिसांना. भूषण सांगतो, नको नको, परवापासून खूप भूक लागली होती. त्यांनी अख्खा शेजवान राईस दिला म्हणून मी आलो. बन्या विचारतो, काय एका शेजवान राईस साठी तू हे सगळं केलंस? भूषण म्हणतो, 2 वडापाव साठी एकदा ड्रेनेजची झाकणं सुद्धा चोरली होती. भागवत आजोबा त्याला जवळ बोलवून म्हणतात, याला जर पोलिसांकडे दिला तर ते याला रिमांड होम मध्ये टाकतील. परत वस्तीत पाठवलं तर ती माणसं याला सोडणार नाहीत. मी शिकवीन तुला, खायला प्यायला घालीन. तू सरस्वती सदन मध्ये राहशील का? तुझं नाव काय ते त्याला विचारतात. तो म्हणतो, भूषण. शाळेत एकदा मारामारीत 2 जणांना चावलं होतो, तेव्हापासून सगळे मला बुबूच म्हणतात. आजोबा बन्याकडे येऊन त्याला म्हणतात, इतके वर्ष ज्या पेनाने मी पुस्तकं, कथा, लेख लिहिले ते पेन मी तुला बहाल करतो. माझ्या मानसपुत्रा, यू आर जस्ट अमेझिंग. यू आर फास्टर दॅन आय थॉट. यू आर फास्टर फेणे. 3 तासांच्या आत बन्याने ही केस सॉल्व्ह केलेली असते. आजोबा व भूषण यांची एकदम चांगली गट्टी जमते. सीन शिफ्ट होतो एका प्रिंटिंग प्रेस मध्ये. एक मुलगी तिथल्या एडिटरला सांगत असते, मला नुसतं जर्नलिझम करायचं नाहीये, मला क्राईम करायचंय. समोरच्या मॅम तिला म्हणतात, तू नुसतं फॅशनच कर, तेवढंच छेपेल तुला. ती म्हणते, माझा बाबा म्हणतो पत्रकारांना समाजाचा खरा चेहरा दाखवावा. मॅडम हसण्यावारी नेते आणि तिला म्हणते, तुझ्या बाबाला सांग समाजाचा खरा चेहरा असं काही नसतं. ती मुलगी पटकन उत्तर देते, तुम्ही आणि तुमचा पेपर दोन्ही सेमच आहात. नुसता मेकअप, चेहराच नाहीये. तुमचं सर्क्युलेशन तसंही डाऊन आहे. द्यायचं तर इंटर्नशिप द्या, नाही तर माझा ब्लॉग जिंदाबाद. 2 वर्षांनी आपले सबस्क्रायबर सेमच असणार आहेत. तुम्हाला
चेनची गरज आहे आणि मला ब्रेकची. हुशार असतात तर दिला असता एव्हाना जॉब. शेवटी मॅडम तिला जॉब ऑफर देते, 12,000 विथ नो कॉन्ट्रॅक्ट, एज्युकेशन बेस. ती म्हणते मला क्राईम करायचंय. त्या म्हणतात एज्युकेशन मध्ये क्राईम नसतं, असं कोणी सांगितलं तुला? आपण दुसरा सीन पाहतो. शिक्षणाचा बाजार मांडलेला असतो. याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावी म्हणून मुलांबरोबर पालकही सेटिंग लावत असतात. राईटचा कोपरा मॅनेजमेंटचा, लेफ्टला इंजिनिअरिंग, एका कोपऱ्यात गव्हर्नमेंट जॉब, दुसऱ्यात ज्युनियर केजी ते ज्युनियर कॉलेज. याचा सगळा होल्ड असतो आप्पाकडे. आप्पा समोर बसलेल्या मुलाच्या वडिलांना सांगतो, इथे म्हणून 15, नाहीतर पुढच्या वर्षी हीच ऍडमिशन माझ्या केबिन मध्ये 25ची होईल. 10 ऍडव्हान्स, 2 नवीन जोड शूज. दत्ता म्हणतो आप्पाला खूप क्रेज आहे नवीन शूजची. बन्याची एंट्रन्स एक्झाम असते. एक्झाम सेंटर मध्ये त्याची ओळख होते धनेश लांजेकरशी. तो कंपास आणायला विसरलेला असतो. बन्या स्वतःची कंपास पुढे करतो. धनेश भागवत आजोबांनी दिलेलं पेन उचलतो. बन्या त्याला म्हणतो अरे तू लेफ्टी आहेस का? दोघांचे वर्ग वेगवेगळे असतात. पेपर झाल्यावर तो धनेशला शोधायला बाजूच्या वर्गात जातो. धनेश तिथे नसतो. तो जात असताना मागून पूर्ण डेली मधून आलेली मुलगी त्याला हाक मारून पेपर कसा होता असं विचारते. ती असते बन्याची बालमैत्रीण अबोली. बन्या परत धनेशला शोधायला वर्गात येतो. पर्यवेक्षकाला लेफ्टी धनेश बद्दल विचारतो. ते सांगतात तो इमर्जन्सी मध्ये होता म्हणून जरा आधीच गेला. बनेश घरी येतो. पेनाबद्दल आजोबांना सॉरी म्हणतो. आज त्याला स्वतःच्या घरी जायचं असतं. आजोबांचा निरोप घेत तो स्वारगेटला पोहोचतो. सायकल टपावर ठेवून एसटी पकडतो. पेपर मध्ये त्याला धनेशने आत्महत्या केल्याची न्यूज दिसते. तो परत एसटीतून खाली उतरतो. कॉलेज गाठतो. तिकडचं चित्र काहीसं वेगळंच असतं. धनेश लांजेकरने आत्महत्या केलेली असते. बन्या इन्स्पेक्टरला विचारायला येतो, धनेशने आत्महत्या केली आहे त्याचे काही एव्हिडन्स सापडले आहेत का? सीसीटीव्ही फुटेज, सुसाईड नोट असं काही? परीक्षे अगोदर हा मला भेटला होता. मला म्हणाला मला 197 मार्क पाडायचे आहेत. तो कसा करेल आत्महत्या? तो इन्स्पेक्टरला विचारतो. इन्स्पेक्टर त्याला सांगतो उगाच काम वाढवू नका आमची. पर्यवेक्षक म्हणाला तो लवकर निघाला म्हणून. जिन्याच्या सीसीटीव्ही तो दिसतोय वरती जाताना. स्टोर रूम मध्ये गेला, हात कापला, विषय संपला. त्याच्याकडे ब्लेड असलं पाहिजे ना? इन्स्पेक्टर म्हणतो सापडलं ना? बन्या विचारतो कसं? कारण तो कंपास बॉक्स आणायला विसरला होता आणि हे फक्त मला माहितीये. जो मुलगा कंपास बॉक्स आणायला विसरला तो आठवणीने ब्लेड घेऊन आला. मी एकदा जातो आणि क्राईम सीन पाहतो. इन्स्पेक्टर त्याला मागे घालवत म्हणतो काय क्राईम पेट्रोल चालय का इथे? सगळ्यांना डिटेक्टिव्ह बनायचं आहे. तो घरी येऊन भागवत आजोबांना सांगतो. आजोबा म्हणतात अरे एकदाच भेटलेला तो काही जिवलग मित्र नव्हता. बन्याचं उत्तर यावर रेडी असतं. तो म्हणतो एखाद्याबद्दल आपलेपणा वाटायला 1 मिनिट सुद्धा पुरतो आजोबा. तो भूषणकडे बघत आजोबांना म्हणतो याला नाही का ठेवून घेतलं तुम्ही? हा कोण होता? बुबू अबोली त्याला साथ द्यायला तयार होतात. आजोबा विचारतात घरी काय सांगणार आहेस? बन्या म्हणतो सांगितलंय मनशांती शिबिरासाठी चाललोय. धनेशच्या अंत्यविधीला तो हजर राहतो. त्याच्या घरी जातो. त्याला तिथे धनेशची मेडल्स दिसतात. अबोली बन्याला हॉस्पिटल मधून फोन करते. तिने धनेशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सोडलेला असतो. ती त्याला सांगते त्याच्या डाव्या हातावर कट्स आहेत. बन्या तिला म्हणतो जो मुलगा लेफ्टी आहे तो स्वतःच्या डाव्या हातावर कट्स कसा मारून घेत? ज्याने कोणी हे केलं आहे त्याला शोधून काढूया. आजोबा बन्या टीव्हीवरच्या न्यूज बघत असतात. एक महिला पत्रकार शिक्षण मंत्री मनोहर कोलते यांना प्रश्न विचारते सर प्रवेश परीक्षेतील अपयशामुळे मुलांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ते म्हणतात मार्क्स हे परत आणता येतील पण जीव हा परत आणता येत नाही. आत्महत्या हा पर्याय नाही. आजोबा पटकन म्हणतात त्या सरस्वती देवीची लाच ठेवा म्हणजे झालं. बन्या कॉलेजमध्ये येतो. स्टुडंट कडून सर्व्हिस रूमची माहिती घेतो. रात्री तो आणि भोगू कॉलेजमध्ये घुसतात. सर्व्हिस रूम कडे येतात. बन्या कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो. भोगू त्याला म्हणतो माझा थिअरी पेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त विश्वास आहे. भोगू एका पटक्यात कुलूप उघडतो. सिक्युरिटी राऊंडला गेलेला असतो. बन्याला त्या दिवसाचं फुटेज मिळतं. तो भोगूला सांगतो एक मुलगा धनेशच्या मागे गेला. नंतर तोच मुलगा 15 मिनिटांनंतर पळत पळत ग्राउंड वरून बाहेर गेला. तो 15 मिनिटं काय करत होता? असा पॅनिक होऊन का गेला? कदाचित त्यानेच मारलं नसेल धनेशला. त्यांना रिक्षाचा नंबर मिळतो. बन्या रिक्षावाल्याचं नाव भोगूला लगेच सांगतो. अंबादास पाटील धनकवडी, मागच्या वर्षीचा रिव्हर्स रिक्षा चालवणारा विनर. ते दोघे अंबादासला जाऊन भेटतात. अंबादास त्यांना सांगतो त्याने मला स्वस्तिक लॉजला चालायला सांगितलं. मी त्याला स्वारगेटला सोडलं. त्याने मला 200 रुपये दिले. बन्या त्याला स्वारगेटला सोडायला सांगतो. रिव्हर्स रिक्षा चालवून तो त्यांना लॉज पर्यंत सोडतो. ते लॉजवर येतात. कमवा शिकाय योजनेतून लागलेल्या मुलाला कॉलेज मधल्या त्या मुलाबद्दल विचारतात. तो सांगतो तो तर घाई गडबडीत निघून गेला. त्याचं नाव बिपिन बोजेवार आहे. तो त्यांना त्याचे विसरलेले कपडे देतो. त्याचे कपडे चेक करताना बन्याला त्यात एक रिसीट सापडते. बन्या भोगूला सांगतो परीक्षेआधी जर 20 दिवस अगोदर फोटो काढावा लागतो तर त्याने परीक्षेआधीच्या शनिवारी इथे जाऊन फोटो का काढला असणार? बन्या भोगूला म्हणतो आलो आपण नेक्स्ट लेवलला. आप्पा नवीन इन्स्टिट्यूट काढणाऱ्या संचालक पारकर यांना धमकी देतो. तो त्यांना म्हणतो आहे लँड मग काढा इन्स्टिट्यूट. स्टुडंट कुठून आणणार? 110 ऍडमिशन आहेत माझ्याकडे. पर ऍडमिशन 4 लाख रुपये पाहिजे की ईपी ऑफिसला पाठवून देऊ? तिथल्या दोन्ही साहेबांच्या पोरांचा MBA मीच केलंय. त्यांना सांगितलं शिक्षणाला कुवत नाही ऐपत लागते. सगळ्या पोरांना तुमच्या पुतण्यासारखं आदल्या रात्री पेपर नाही मिळत. आज स्टुडंटला एज्युकेशनची गरज नाही. एज्युकेशनला स्टुडंटची गरज आहे. ठरवा काय करायचं ते. नाहीतर माझ्याकडे एवढ्या ऍडमिशन होतील की मलाच कॉलेज काढावं लागेल. बन्या भोगू बरोबर मिलन डिजिटल मध्ये येतो. फोटो दाखवून काउंटरवरच्या माणसाला ते विचारतात. बन्या त्याला म्हणतो या मुलाने एका मुलाला मारलाय आणि पळून गेलाय. जरा शनिवारचं फोल्डर चेक
चेक करता का? तो माणूस त्यांना बसायला सांगतो. ते दोघे कम्प्युटर ऑपरेट करायला जातात. काउंटरवरचा माणूस कोणाला तरी फोन लावतो. बन्या तेवढ्या वेळात आपलं काम करून घेतो. फोटो सापडलेत म्हणत काउंटरवरचा माणूस त्यांना बोलावून घेतो. तिथे आल्यावर मागून येऊन एक माणूस बन्याला पकडतो. बन्या तिथे पडलेल्या ब्लेडने त्याच्या हातावर वार करून तिथून पळतो. बुबू त्याच्या मागून पळतो. मार्केटमधून पाठलाग करणाऱ्यांच्या अंगावर मिरची पूड उकळतं दूध पाडून ते बाहेर पडतात. बन्या आबोलीला फोन करून परसखाना पोलीस स्टेशन मध्ये बोलवतो. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन इन्स्पेक्टर सोलापूरकर यांना घडलेला प्रकार सांगतो. तिथे जाऊन त्यांना रेड मारायला सांगतो. भागवत आजोबांना कळल्यावर ते सुद्धा म्हणतात, आज वाचलात तुम्ही, पण जीवाला जपा. ज्याच्यासाठी हे सगळं चाललंय तो मुलगा कुठे आहे? बन्या पेनड्राईव्ह काढून दाखवतो. त्याने कम्प्युटर मधले सगळे फोटोज पेनड्राईव्ह वर घेतलेले असतात. अबोली विचारते, अरे मग त्या इन्स्पेक्टरला का नाही सांगितलंस? बन्या म्हणतो, जो शोधायला मदत करत नाही तो लपवणाराही असू शकतो. सो व्हेन इन डाऊट नेव्हर शाऊट. बन्याच्या लॅपटॉपवर सगळे लिस्ट येते. हे फोटोज तो अंबादासला दाखवतो. अंबादास मुलाला ओळखतो. बन्या 5 मिनिटात त्याचं नाव शोधून काढतो. तो असतो अमोल टेकवडे. तो सांगतो 3 वर्षातल्या सगळ्या टॉपर्सच्या लिस्ट मध्ये त्याचा फोटो सापडला. परत पेपर द्यायला आलेला आणि धनेशला मारणारा डुप्लिकेट स्टुडंट म्हणून आलेला. आप्पाच्या खोलीत भरपूर शू बॉक्सेस असतात. आप्पाला मिलन डिजिटलवर पोलिसांनी रेड टाकल्याची बातमी कळते. मनीष फेण्यामुळे हे झालंय, आप्पाचा माणूस त्याला सांगतो. पोलीस स्टेशन मध्ये जाताना बन्या आप्पा समोरासमोर येतात. बन्याची सगळी हिस्ट्री आप्पाला माहित असते. आप्पाने पाठवलेली रिक्वेस्ट बन्या एक्सेप्ट करतो. चौकीत आल्यावर बन्याला कळतं की सोलापूरकर साहेबांची बदली डेक्कनला झाली आहे. साहेब सांगतात, वरून ऑर्डर आली, सील केलेल्या डाटाला हात लावू नका आणि निकमला सोडून द्या. ते बन्याला म्हणतात, पोलीस म्हणून या केसशी आता माझा संबंध संपला. आता हा अमोल टेकवडे कोण आणि आप्पा त्याला एवढं का वाचवतोय हे त्याला शोधून काढायचं असतं. तो अबोलीला एज्युकेशन डिपार्टमेंटला पाठवतो. तेवढ्यात बन्याला एंट्रन्स एक्झामच्या वेळी पर्यवेक्षक असलेल्या अनिल जांभेकर यांचा फोन येतो. ते म्हणतात, अमोल टेकवडे बद्दल मला सगळं माहित आहे. रात्री 8 वाजता मालवडीवरून बस पकड, मी तिथेच तुला भेटेन. या प्रकरणात कोण कोण इन्व्हॉल्व आहे ते सांगेन. माझ्या जीवाला सुद्धा धोका आहे. रात्री बन्या भोगू बरोबर बस पकडतो. अबोली एज्युकेशन डिपार्टमेंटला जाते. मार्कांची अदलाबदल बाहेरच होते. तिकडचा माणूस तिला सांगतो. बसमध्ये अनिल बसलेले असतात. आप्पा तिथे हजर होतो. बन्या ट्रॅप मध्ये अडकलेला असतो. आप्पा त्याला धमकी देतो, आजच्या आज घरी जायचं. बन्या नाही जाणार म्हणतो. निघताना आप्पा त्याला म्हणतो, वेणे तू वेळ आणि जीव वाया घालवलास. भोगू आणि बन्याला हातपाय बांधून पाण्याच्या टाकीत फेकलं जातं. अबोलीला मेसेज मिळाल्यामुळे ती त्या दोघांना वाचवते. घरी आल्यावर ती आजोबांना म्हणते, बन्याने मला बसमध्ये चढताना डेंजर असा मेसेज केला आणि जीपीएस ट्रॅकर ऑन केला म्हणून मी तिथे वेळेवर पोहोचले. आजोबा त्यांना समजवतात, तुम्ही गोष्टींमधले सुपर हिरो नाही की मारल्या उड्या आणि चिकटले भिंतीला. स्वतःच्या शोधासाठी दुसऱ्याच्या जीवाची रेस. आजोबा त्याला म्हणतात, आता आज जायचं, उद्या सकाळी घरी. बन्या मागे हटणार नसतो. अमोलला शोधायचं तो ठरवतो. चौकशी करत तो अमोलच्या घरापर्यंत पोहोचतो. त्याच्या घरी आल्यावर तो सांगतो, आमचा डॉक्टरांचा कॅम्प होता. माझ्या मित्राने धनेशने अमोलला भेटायला सांगितलं. बन्याला तिथे एनवलपचे तुकडे सापडतात. तो मोबाईल नंबर विचारतो. त्याचं लक्ष देवघराकडे जातं. तुळजापूरला गेलाय का तो विचारतो. देवघर जुनं आहे, देवीचा फोटो तेवढा नवीन आहे. पैसे पाठवले आहेत का एनवलप मधून? त्याने त्याचे तुकडे सापडले आहेत तो म्हणतो. ती म्हणते त्याचा मित्र तिथे सरकारी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतो. आप्पाला एक फोन येतो. तो म्हणतो, मी दत्ताला पाठवतो, धरा आणि संपा उद्याच्या उद्या. त्याला फोनवरून तो ऑर्डर देतो. सीन शिफ्ट होतो. 30% डन करूया का पारकर आप्पाला विचारतो. आप्पा सांगतो, 300 ऍडमिशन प्लस 4 करोड त्यावर 40%. सौदा डन होतो. बन्या तुळजापूरला येऊन जनरल वॉर्ड मध्ये असलेल्या अमोल टेकवडेला गाठतो आणि विचारतो, झालं का लपून? अमोल त्याला धक्का देऊन पळत असतो. तेवढ्यात दत्ता पोचतो. बन्या त्याला म्हणतो, त्यांना वाचवायला इथे पण बोलवलंस तू? अमोल म्हणतो, ते मला मारायला आलेत. गणेशला मारताना पाहिलंय मी त्यांना. दत्ता त्या दोघांना बघतो. बन्या अमोल पळतात. मारामारीत अमोल त्याच्या हाताला लागतो. बन्यामुळे अमोल वाचतो. दत्ता खाली पडलेला असतो. ते लपून बसतात. बन्या अमोलला विचारतो, जर तू बघितलंस तर धनेशला मारलं कोणी? अमोल म्हणतो, आप्पाने. त्याने एकाच्या जागेवर मला परीक्षेला बसवलं. हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून मारलं त्याला. बन्या विचारतो, तू कोणाच्या जागेवर बसला होतास? तो म्हणतो, कोणी राहुल खामकर होता. त्या सेंटरवर 8 ते 10 जण तरी होते. संपूर्ण पुण्यातून 100-125 तरी असतील. तो म्हणतो, दरवर्षी राज्यातून किमान 400-500 बोगस डॉक्टर्स येतात. 5 ते 10 लाखांचा रेट चालू आहे. प्रायव्हेट मध्ये 40 ते 80 रेट. मेडिकलला शिक्षण घेता घेता 4 पैसे कमवायचे म्हणून लेक्चर सिरीज घ्यायचो. तिथे या लोकांनी गाठलं मला. 1.5 लाख रुपयांचं अमिष दाखवलं. गरजेपुढे अक्कल गहाण पडली. धीर सुटला आणि हो म्हटलं. तिथून पुण्याला आलो. 15 दिवस स्वस्तिक लॉज मध्ये अभ्यास केला. हॉल तिकीट साठी मिलन मध्ये फोटो काढला. पेपरला आलो. धनेशने मला तिथे ओळखलं कारण माझ्याच एका लेक्चर सिरीजला तो आला होता. त्याने सरांकडे कंप्लेंट केली. सरांनी प्रिन्सिपलला सांगायचं सोडून आप्पाला फोन केला. धनेश पेपर देऊन प्रिन्सिपल सरांना भेटायला बाहेर पडला. मागून मी निघालो. धनेशला स्टोर रूम मध्ये बोलवून घेतलं. आप्पा तिथे होता. बाहेरून मी हे सगळं बघितलं. आप्पाने रेझरने गणेशला संपवलं. दत्ताने मला पाहिलं. मी पळालो. ते भागवतांच्या घरी पोचतात. अमोल म्हणतो, माझ्या गरजेपोटी जीव गेला एकाचा. तू जर आला नसतास तर त्यांनी मला मारून फेकून दिलं असतं. आजोबा म्हणतात, परीक्षा जर एवढ्या महत्वाच्या झाल्या तर शिक्षणाचा बाजार होणारच. बने
त्यांना म्हणतो, या सगळ्या प्रकरणातला हा एकमेव विटनेस आहे आपल्याकडे. गणेशला एक्झाम मध्ये किती मार्क्स मिळाले हे एज्युकेशन बोर्डाकडून कळणं गरजेचं आहे. बन्या राहुल खामकरला शोधायचं म्हणतो. त्रिकूट परत एक होतं. आजोबा त्यांना म्हणतात, तुम्ही खामकरला शोधा, याला सेफ ठेवायची जबाबदारी माझी. अबोली बोर्डात येऊन पिल्लेंना भेटते. गणेशला किती मार्क्स आले ते ती विचारते. पिल्ले तिला म्हणतात, हा मुलगा तर फेल आहे, 200 पैकी 60 मार्क्स मिळाले याला. पिल्ले म्हणतो, आप्पानेच सांगितलं होतं मला, पुन्हा आली तर सोडू नका. अबोली आप्पाच्या ट्रॅप मध्ये अडकलेली असते. बन्या राहुल खामकरच्या घरी जातो. तेवढ्याच समोरून आप्पा त्याला फोन करतो. तो म्हणतो, तू फार पुढे आलास, आता तू वाचवणार कोणाला? अबोली, आजोबा, अमोल की स्वतःला? तू फास्ट जाऊ शकतोस, पण मी कुठेही जाऊ शकतो. बन्या पटकन बोबूच्या मित्रांना आजोबांकडे पोचायला सांगतो. तो स्वतः सुद्धा घरी येतो. आजोबा खाली पडलेले असतात. ते त्याला कपाटाची चावी देतात. अमोलला त्यांनी कपाटात बंद केलेलं असतं. सगळे दोघांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. डॉक्टर बन्याला सांगतात, होतील बरे, बीपी शूट झाल्यामुळे झालं असं. तेवढ्यात बन्याला आप्पाचा फोन येतो. तो अमोलला सांगीन तिथे घेऊन यायला सांगतो. उद्या जर अमोल माझ्याकडे आला नाही तर अबोली जाणार. आप्पा धमकी देतो. आजोबा त्याला म्हणतात, हा हल्ला तुझ्यामुळे झाला असला तरी त्यातून मी वाचलो, ते सुद्धा तुझ्यामुळेच. हा बाजार बंद करायला हवा, नाहीतर या चक्रात हजारो मुलं मरत राहतील. आप्पा देवळात येतो. महादेवाचं दर्शन घेतल्यावर फोन करतो. बन्या अमोलला घेऊन येतो. समोर आप्पाची माणसं अबोलीला घेऊन येतात. दोघांना एक्सचेंज केलं जातं. आप्पाचा माणूस त्याला म्हणतो, आप्पाने एक निरोप दिलाय तुझ्यासाठी, मेडिकलचा रिझल्ट मिळणार. तुझ्या हट्टापायी हजारो पोरांचं करिअर बर्बाद होणार. अमोलला गाडीच्या डिकीत कोंडून ते निघतात. इथे इन्स्टिट्यूटच्या इनॉग्रेशनला पारकर, खंडेराव एकत्र येतात. तिथे आप्पा उपस्थित असतो. मंत्री कोलते उद्घाटन करतात. रात्रीच्या काळोखात आप्पाची माणसं अमोलला घेऊन येतात. अमोलचा शेवटचा क्षण जवळ आलेला असतो. मंत्र्यांचं भाषण चालू असताना आप्पाला सतत फोन येत असतो. तो आप्पाला म्हणतो, हा अमोल नाही, राहुल खामकर आहे. आप्पा त्याला म्हणतो, असं कसं झालं? आप्पा त्याला ऑर्डर देतो, शोधा त्याला. आप्पाला परत एक फोन येतो. समोरून बन्या बोलत असतो. तो त्याला म्हणतो, एवढं टेन्शन कशाला आहे तुझ्या चेहऱ्यावर? आप्पा इकडे तिकडे बघतो. आप्पा विचारतो, अमोल कुठे आहे? बन्या म्हणतो, तुला काय वाटलं, डमी फक्त तूच बसवू शकतो, आम्ही नाही? तरीही आप्पा त्याला पोकळ धमक्या देतच असतो. मंत्र्यांचं भाषण झाल्यावर पारकर एवी दाखवायला सांगतात. अचानक राहुल खामकरची एवी दिसते. क्लिप मध्ये मागून बन्याचा आवाज येत असतो. राहुल त्यांना सोडायला सांगत असतो. तो म्हणतो, माझे वडील शिक्षण मंत्री आहेत, मी त्यांचाच मुलगा आहे, पहिल्या बायकोपासूनचा, कुणाला माहित नाही इतकंच. अमोल स्क्रीनवर येऊन साक्ष देतो. शिक्षण मंत्र्यांच्या मुलाचा बाईक रेसिंग करताना ऍक्सिडेंट झाला. आप्पा अंधारेने मला त्याच्या जागेवर मेडिकल एक्झामला पाठवलं. गणेश लांजेकरने मला ओळखलं म्हणून आप्पा आणि त्याच्या साथीदारांनी मिळून त्याचा खून केला. या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षण मंत्री रागाने तिथून निघून जातात. आप्पा पळ काढतो. बन्या त्याच्या मागावर जातो. दोघे समोरासमोर येतात. तरीही आप्पाचा माज उतरलेला नसतो. तो बन्याला म्हणतो, जिथे शिक्षण आहे तिथे पैसा आहे, आणि जिथे पैसा आहे तिथे पॉवर आहे. ती पॉवर वापरूनच मी सुटणार आहे. बन्या म्हणतो, मिनिस्टर आता भूमिगत होतील, निगम पोलिसांच्या ताब्यात आहे, दत्ता तर अर्धमेला झालाय, म्हणजे तू आता एकटाच उरलास. याला सगळंच माहित आहे. पेपर मॅनेज करणं, ऍडमिशन मिळवून देणं, डमी बसवणं, यात जेवढे इन्व्हॉल्व असतील ते त्यांचं नाव येऊ नये म्हणून तुला अडकवतील. रागाने आप्पा बन्यावर अटॅक करणार इतक्यात बन्या त्याच्याकडचं पेन त्याला मारतो. तरीही आप्पा त्याच्यावर हसतो आणि म्हणतो, इन्सुलिनच्या पेनाने मारणार तू मला? बन्या म्हणतो, तुला कोणी सांगितलं हे इन्सुलिनचं पेन आहे म्हणून? तू पेपर सेट केला होतास, तो मी कसा सोडवला ते ऐक आता. बन्या सांगायला सुरुवात करतो. शिक्षण मंत्र्यांना एका फंक्शन मध्ये मिळालेली मूर्ती आणि मी ज्या राहुलच्या घरी गेलो होतो तिथली मूर्ती एकसारखी होती. आईचं नाव लावणारा, वडिलांची ओळख लपवणारा इतका श्रीमंत मुलगा. त्याला त्याची बाईक विकायची होती. मी लगेचच त्याला फोन केला. बाईक विकत घ्यायची आहे सांगितलं. डीपी चौकात भेटायला बोलवलं. मध्येच त्याला डीपी कॉर्नरला थांबवलं आणि त्याला ताब्यात घेतलं. त्याला बोलतं केल्यावर शिक्षण मंत्र्यांचं सत्य बाहेर पडलं. ऑप्शन 2, अमोल टेकवडेचा जीव धोक्यात घालायलाच लागणार होता. विजय निकमने त्याला डिकीत घातलं. अंबादासने रिव्हर्स रिक्षा चालवून त्यांना अडवलं. अंबादास हुज्जत घालत राहिला. डिकीतून अमोलला बाहेर काढून त्याच्या जागी राहुलला ठेवलं. निकम ऑफ स्टंप झाकायला गेला. मागणं दांडी उडाली. ऑप्शन 3, तू रेस्टॉरंट मध्ये ऍडमिशन घेतोस आणि बुटाचे जोड घेतोस हे कळलं. पोरांनी इन्स्पेक्टरला घेऊन सर्च मारला. तिथे त्यांना खूप सारे शू बॉक्सेस सापडले. त्यात होती नोटांची बंडल्स. ऑप्शन 4, तू स्वतः रुद्रनाथ उर्फ आप्पा अंधारे, डायबिटीसने ग्रस्त. पोलीस स्टेशन मध्ये तुझे इन्सुलिनचं पेन मला दिसलं. कपाळाला भस्म लावणं म्हणजे शिवभक्त. आज सोमवार, तुला कळलं तरी का रे? तुझ्या बरोबर मंदिरात काय झालं ते? मंदिरातून तू बाहेर पडल्यावर तुला धक्का लागला, तोच आज तुला खाली पाडायला उपयोगी झाला. मेडिकलच्या शिक्षणाचा असा फायदा झाला. तू मला एका माणसाला वाचवायचा ऑप्शन दिला होतास, मी 4ही ऑप्शन चूज केले. अबोलीने प्रेसमध्ये बातमी दिली. आजोबांनी पोलीस महासंचालकांना फोन केला. माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं, जिथे शिक्षण आहे तिथे भय असूच शकत नाही, जिथे भय आहे तिथे कोणीच शिकू शकत नाही. आप्पा बेशुद्ध होऊन खाली पडतो. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा येतो. एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागतो. गणेश लांजेकरने 200 पैकी 199 मार्क्स मिळवलेले असतात. गणेशच्या बाबांचा फोन बन्याला येतो. ते निरागसपणे विचारतात, 200 पैकी 199 म्हणजे आमचा धनेश पहिला आला ना रे? बन्या हो म्हणतो. त्यांना म्हणतो, तुमचा मुलगा डॉक्टर होऊ शकला नाही, पण यापुढे सगळी मुलं स्वतःच्या मेरिटवर डॉक्टर होतील. आजोबांचं लिखाण पुन्हा चालू होतं.